नाशिकमध्ये मशाल पेटण्या अगोदरच प्रचाराचे पितळ उघडे, प्रचाराला आणले पोटासाठी भटकंती करणारे वासुदेव। नाशिक लोकसभा 2024च्या निवडणूक रिंगणात उद्धव ठाकरे शिवसेना गटाकडून राजाभाऊ वाजे उर्फ पराग वाजे उमेदवारी लढवत आहेत। प्रचाराची रणधुमाळी जोरात सुरू आहे। मोठमोठ्या नेत्यांच्या सभा होत आहेत, परंतु या प्रचारात आणले गेलेले कार्यकर्ते समाजातील वंचित लोकांना रोजगाराचा प्रश्न भेडसावत आहे। त्यांच्या आजच्या दिवसाची पोटापाण्याची व्यवस्था केली जाईल, त्यांना प्रचारासाठी लागणारा पोशाखही दिला जाईल। या पार्श्वभूमीवर प्रचारासाठी कार्यकर्ते आणलेले दिसून येत आहेत। काल स्टार न्यूजच्या वतीने जनमत कौल घेण्यासाठी रामकुंडावर काही लोकांच्या मुलाखती घेण्यात आल्या। त्या मुलाखतींमध्ये प्रचाराचे पितळ उघडे पडले आहे। पाहूया प्रचाराच्या कार्यात पॉम्पलेट वाटत असताना हातात पॉम्पलेट वासुदेवाची केलेली वेशभूषा, परंतु दिशाहीन प्रचारक यालाच म्हणायचं। एकंदरीत निवडणुकीचं वातावरण त्या मराठी म्हणीप्रमाणे झालं आहे। मुक्याची बायको आंधळ्याला नेली आणि त्याची तक्रार बहिऱ्याकडे गेली। ते काय करतात तुम्ही? वासुदेव आहेत, पारंपरिक कोळी वासुदेव आहे ते कुळीचे। हे आम्हाला पोशाख दिला आहे आणि इथं म्हणले परचा वाटा म्हणून आम्ही परचा वाटत आहेत। आणि कसल्या परचा वाटतात ते तुम्ही? मशाल चिन्हाचे आहेत। याने म्हणले की या परचा वाटा, आम्ही परचा वाटत आहेत। नाही तर आम्ही पारंपरिक कुळीचे वासुदेव आहेत। आमचा धर्म फक्त चारी धामं फिरणं, हे करणं, प्रत्येक जागोजागी हे करणं आहे। मेलेल्या माणसाचं नाव विचारणं, त्यांना माळी लावणं, स्वर्गवासी घंटा वाजवणं हे काम आहे आमचं। आणि प्रचार करण्याच्या पाठी तुमचा काय उद्देश आहे की कोणत्या गोष्टीसाठी तुम्ही प्रचार करता? ते नाही, हे गोष्टीसाठी म्हणून नाही। एक आता कसं आहे की खेड्याने जायला गेलं तर अन्नदान नाही, भरपूर पीक नाही पिकलं म्हणून पोट भरा व्हायला, म्हणून त्याच्यासाठी एक प्रचार झाल्यामुळे आम्ही करत आहेत। एक पोट भरायला नसल्यामुळे, साधन नसल्यामुळे। आता पंढरपूरच्या यात्रे जातात, 1 महिना सवळ्यामध्ये असतात आम्ही, फक्त केवळ सवळ्यामध्ये असतात 1 महिना। मग सवळ्यामध्ये गेले, कोणी जे बिस्किट देते, कोणी हे देते, ते घेऊन गुजारा करतात। घरी काही शेती नाही, बाडी नाही, काही नाही, म्हणून रोज मजुरी करून एक आमच्या वाजवाचं एक हे आहे, त्यासाठी करतात, बाकी कटले। उद्योग सोडून प्रचार करतात ते, तर मग पोटाच्या प्रश्नाचं काय करतात? आता कसं आहे की दुसरा कुठला उद्योग नसल्यामुळे आता 8 दिवस करणं आहे, पण आणखीन मग सवळ्यामध्ये गेलं तर मग पोटा आम्ही त्याच्यावरच भरणार। काय जे देतात त्याच्यावर। आता कसं आहे, लोकांची भावना याच्यानं उलट कमी होते आहे की वासुदेव हे कुळीचे आहेत आणि हे प्रचार हे का करतात, यांना प्रचार करायची कुठलीही गरज नाही वादेवायला। यांनी जरी नुसतं गारमध्ये गेले, देवाचा हरिनाम घेत गेले की कोणी देणारे आहेत, पण कसं आहे की कोणीच नसल्यामुळे हे केवळ कोणी असे देईनात, म्हणून हे पोट भरण्यासाठी आम्ही करतात। बाकी कुठलाही याच्यामागे उद्देश नाही ना, याच्यामध्ये आमचा कुठलाही स्वार्थ नाही। केवळ हे पोट भरण्यासाठी म्हणून करणं आहे की सध्या कटलं काम नसल्यामुळे, बस, बाकी कटलं नाही। जसं की आपण जाणून घेतलं त्यांच्याकडून की ते पोटा पाण्याच्यासाठी प्रचार करतात। ते त्यांचा पिकाचा प्रश्न आहे, पोटा पाण्याचा प्रश्न आहे। प्रचार करण्याच्या पाठी त्यांचा कुठलाच चुकीचा उद्देश नाहीये, फक्त पोटासाठी ते प्रचार करतात। नाशिक स्टार न्यूज ब्युरो।